पुण्यामध्ये रेव पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला। प्रोजेक्ट एक्स या नावाखाली तरुण आणि तरुणी या पार्टीमध्ये सहभागी झाले होते। आळंदी मरकळ इथल्या रस्त्यावरच्या बंगल्यामध्ये ही पार्टी आयोजित करण्यात आली होती। दरम्यान पोलिसांनी यावर छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून अधिकचा तपास सुरू केलाय। दरम्यान 9,22,000ची दारू आणि गांजा पोलिसांनी जप्त केलाय। तर पुण्यातून आपले प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निलेश, आपण पाहतोय पुण्यामध्ये रेव पार्टी झाली, त्या संदर्भात आता कारवाई झालेली आहे। गांजा सुद्धा जप्त केलेला आहे आणि दारू सुद्धा जप्त केलेली आहे। काय आता या चौकशीतून समोर आले, नेमकी ही पार्टी कुणी आयोजित केलेली होती आणि काय त्या संदर्भातले अपडेट्स आहेत? खरं तर प्रोजेक्ट एक्स नावाचे ज्या ठिकाणी हे पार्टीचं नियोजन करण्यात आलं होतं त्याच घटनास्थळी आहे। आळंदी तुळापूर असा हा रस्ता आहे, त्याच परिसरातलं हे गाव आहे। या ठिकाणी आपण पाहतोय की निर्जन स्थळाच्या ठिकाणी या ठिकाणी एक बंगला आहे आणि या बंगल्यामध्ये या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। जवळपास 80हून अधिक पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकलेला आहे। त्या पथकामध्ये पोलीस सहभागी होते आणि या पार्टीमध्ये जवळपास 100पेक्षा अधिक तरुण तरुणी सहभागी असल्याची माहिती मिळाली आहे। जवळपास 107 पुरुष आणि 49 महिलांचा समावेश या पार्टीमध्ये होता। महत्त्वाचं म्हणजे 3 व्यक्ती जे आहेत ते या ठिकाणी अल्पवयीन असल्याची माहिती मिळाली होती। खरं तर या पार्टीसाठी शनिवारी त्यांना राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून परवानगी देण्यात आली होती। मात्र परवानगी उलटून सुद्धा म्हणजे परवानगी मिळालेली 11 वाजेपर्यंतची परवानगी होती शनिवारपर्यंत, मात्र परवानगी उलटून सुद्धा ही पार्टी जी आहे ती सुरूच असल्याची माहिती जी होती ती पुणे आर्थिक गुन्हे शाखेला मिळाली होती आणि त्या अनुषंगाने त्या इथं छापा टाकल्यानंतर या ठिकाणी असंख्य या ठिकाणी अंमली पदार्थ आणि दारूचा मोठा साठा जो आहे तो जप्त करण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी फॉरेन्सिक लॅब पथक जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि या ठिकाणी जी तरुण होती त्यांचं या ठिकाणी वैद्यकीय तपासणी जी आहे प्राथमिक लेवलची ती सुद्धा या ठिकाणी तपासली जात आहे। 26 जणांची तपासणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि शक्यता अशी वर्तवण्यात येते की त्यांनी अंमली पदार्थाचे सेवन केलं असल्याचं या ठिकाणी संशय जे आहे ते पोलिसांनी व्यक्त केलेला आहे। त्यासाठी या ठिकाणी फॉरेन्सिक लॅब पथक सुद्धा या ठिकाणी दाखल झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर नदीच्या शेजारी हा बंगला आहे आणि या बंगल्याच्या आतमध्ये या ठिकाणी स्विमिंग पूल आणि गार्डन आहे। त्याचाच वापर करत या ठिकाणी 100पेक्षा अधिक लोक जे आहेत ते या ठिकाणी अगदी त्यामुळे आता या अतिरिक्त तपासामधून काय नेमकं हाती लागतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। निलेश, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।